सुधाकरजी आव्हाड सर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं। अर्थात सरांचं कार्य खूप मोठं आहे। 1970 मध्ये त्यांनी दादा चौधरी विद्यालयात आपली 10वी पर्यंतचं 11वी पर्यंतचं शिक्षण केलं आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी 1974 मध्ये मॉडर्न कॉलेज पुणे येथून प्रथम श्रेणीत BSc परीक्षा उत्तीर्ण केली। त्यानंतर 1977 मध्ये पुणे विद्यापीठातून LLB परीक्षा उत्तीर्ण केली। पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर ते नेहमी असायचे। त्यानंतर 1979 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून LLM ही परीक्षा उत्तीर्ण केली। अनेक विधी तज्ञांमध्ये ते मानले जातात आणि त्याचबरोबर त्यांनी विविध विधी तज्ञ या क्षेत्रातनं खूप पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। असे सन्माननीय ॲडव्होकेट आणि डॉक्टर सुधाकरजी आव्हाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण लक्षपूर्वक हे मार्गदर्शन ऐकावं। केल्याबद्दल प्रथम मी क्रीडाई नाशिकचे आभार व्यक्त करतो। अध्यक्ष गौरवजी, उदयजी, संकलेजाजी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, गेली सुमारे अर्धशतक मी या व्यवसायात आहे। माझ्या 49 वर्षामध्ये मी संस्था कशा चालतात, काय काय अडचणी येतात ह्या बघितल्या। क्रीडाई नाशिकचं जर का कार्य पाहिलं आणि जी उपस्थिती आज आपण जर का पाहिली तर मला असं वाटतं आपण पुण्यालाही मागं टाकलेलं आहे। गौरवजी, तुमचं हे कार्य पाहिलं ना आत्ताचं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटच्या विषयाला हजेरी आहे, याच्यावरून असं दिसतं की तुम्ही खरंच लोकांच्यापर्यंत पोहोचलेला आहात। पुण्यातही असे कार्यक्रम झालेले आहेत, परंतु कुठेतरी 100, 200 किंवा 50 लोक येत असतात आणि तेवढ्या सोसायटीपुरतं मार्गदर्शन होत असतं। इतक्या मास स्केलवरती, इतक्या मोठ्या प्रमाणावरती, इतक्या छानपणे तुम्ही हे जे आयोजित केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन करतो। काय असते कोणची संस्था म्हणजे, तर मजरू सुलतानपूरने फार सुंदर सांगितलं मित्रांनो। कोणतरी एक मोठा बिल्डर असतो, मग तो श्रीमंत बिल्डर असतो, मग तो एकटाच आणखी काम करत असतो। त्यापेक्षा सुलतानपुरी म्हणतात, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल पर, लोग आते गए और कारवा बनता गया। म्हणजे असा कारवा तयार करायचं काम तुमच्या या क्रीडाई नाशिकनं केलेलं आहे। त्याबद्दल मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभारही मानतो। मला आजचा विषय दिलेला आहे लीगल डॉक्युमेंटेशन इन रिस्पेक्ट ऑफ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स। मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे जातो, कारण आर्किटेक्ट साहेब होते, त्यांना थोडं लिमिटेशन होतं। मी वकील अधिक प्राध्यापक दोन्ही असल्यामुळे थोडंसं जास्तीचे मिनिट घेणार आहे शेवटी। मात्र एक छोटं उदाहरण सांगतो, रिडेव्हलपमेंट काय आहे, कसं असतं आणि काय काय गोष्टी घडतात, त्या नाशिकमध्ये का घडण्याची शक्यता नाही तेही सांगणार आहे। मित्रांनो, माझ्या कार्यालयाच्या शेजारीच एक प्रोजेक्ट चालू आहे। त्या प्रोजेक्टचा मी लीगल कन्सल्टंट आहे। आम्ही सगळे ड्राफ्ट करताना अत्यंत दक्षता घेतली। मी ज्या सोसायटीसाठी काम करत होतो त्या संस्थेमध्ये साधारणपणे 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी बांधलेली, म्हणजे तेव्हा कुठेतरी तारुण्यात असलेले, कर्ज काढलेले असे सगळेजण होते आणि आता 70 75 आलेले होते। मग त्याने तेव्हा तरुण वयात बांधलेली ती इमारत जेव्हा रिडेव्हलप करायचं ठरवलं, बहुतेक सगळे 70च्या पुढे गेलेले होते। सगळ्यांनी ती रिडेव्हलपमेंट करण्यासाठीच्या सगळ्या तरतुदी पार पडल्या। आम्हीही ते व्हिजिलंटली पाहिलं। हे सगळं झाल्यानंतर रिडेव्हलपमेंटचं ॲग्रीमेंटही झालं। मित्रांनो, त्यानंतर त्या बिल्डरनी एका बँकेचं कर्ज काढलं। ते बँकेचं नामोल्लेख मी करत नाही। एका बँकेचं कर्ज काढलं, ती सगळी जमीन त्याला मॉर्गेज करून टाकली, मॉर्गेजचे अधिकार नसताना सुद्धा। त्यानंतर ते मिळालेले पैसे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गुंतवले आणि ते पैसे तिथे गुंतवल्यानंतर तिथे तो अडकला, तिथे लीगल इश्यूज निर्माण झाले आणि हे जे प्रोजेक्ट होतं, जे ह्या लोकांनी त्या इमारती खाली केलेल्या होत्या, खड्डा खोदलेला होता, काम सुरू व्हायचं होतं, हे तसंच राहिलं। आज 10 ते 12 वर्ष झालेली आहेत, ती परिस्थिती तशीच आहे। असं होत असताना आणखी घडलं की तो जो बिल्डर होता त्याच्यावरती खूप कर्ज झालेलं होतं। हे सगळे लोक सोडून गेलेले होते, त्यातले काही मयतही झालेले होते आणि आता त्यांचे भाडंही द्यायचं त्यांनी बंद केलेलं होतं। दुसरीसाठी सांगतो आणि नाशिकसाठी ही का लागू होत नाही हे पण सांगणार आहे। आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक दिवस त्या बिल्डरनी तिथल्याच आउट हाऊसमध्ये आत्महत्या केली आणि ते प्रोजेक्ट तसंच बेवारस पडलं। शेवटी दुसऱ्या काही बिल्डरांना बरोबर घेऊन ते प्रोजेक्ट आता सुरू होण्याच्या मार्गावरती आहे। का घडलं?
फार गोंडस चित्र आमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं, कारण ते उत्कृष्ट वक्ते आहेत राज्याची, ते बिल्डरही आहेत, ते आर्किटेक्टही आहेत आणि ते शिक्षकही आहेत. त्यामुळे त्यांनी ते चित्र फार सुंदरपणे तुमच्यासमोर दाखवलं. त्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगितली. मात्र जर का अशी परिस्थिती मित्रांनो आपल्यावरती यायची नसेल तर आपण काय केलं पाहिजे याची आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या भाषणाला ना बघा, मी ऑब्झर्व करत होतो, पुढच्या 3-4 लाईनमधले लोक आहेत ना ते खूप छान टाळ्या वाजवत होते. त्याचं कारण मला नंतर असं दिसलं की ते सगळे बिल्डर होते. उदाहरणार्थ त्यांनी एक मुद्दा मांडला की बँक गॅरंटीचा. ते म्हणले बँक गॅरंटी का नको, म्हटलं की सगळ्यांनी पुढच्यानी टाळ्या वाजवल्या. मी तुम्हाला मागच्यानं टाळ्या वाजवायला लावणार आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, त्याचं कारण असं आहे, मी सुद्धा बँक गॅरंटी घेऊ नका असंच सांगणार आहे, पण मी माझ्या भाषेत सांगणार आहे. का घ्यायची नाही ते पण तुम्हाला समजावून सांगणार आहे. बँक गॅरंटी घ्या असं मी सांगणारच नाही, कारण त्या गाईडलाईन्स आहेत त्या मॅन्डेटरी नाहीत, त्या रिकमेंडेटरी आहेत. पण ही सगळी परिस्थिती आपण समजावून घेऊ आणि मला थोडंसं ते गरज पडली तर वेळेचं रिलॅक्सेशनही देणार आहेत सगळं सांगताना, सगळं शेअर करताना. इतक्या लांब आलोच आहे तर सगळंच बोलून घेऊया आज ह्या विषयावर. या विषयाची सुरुवात करताना सोसायटीचे चेअरमन आहेत, सोसायटीचे मेंबर्स आहेत आणि सर्वसामान्य नागरिक आहेत. मला असं वाटतं एखाद्या राजाचा महाल असेल, अंबानीचा अंटेलिया असेल, गौरवसाहेबाचं ट्रीट हॉटेल जिथे आम्ही थांबलो ते असेल, किंवा अन्य कोणाची मोठमोठी घरं असतील, तुम्हाला आणि मला आपलं छोटंसं घर का होईना मित्रांनो, ते इट इज आवर हार्ट. म्हणजे इतक्या जवळच्या जिव्हाळ्याच्या विषयासंबंधाने आपण चर्चा करत आहोत. इतक्या जवळच्या जिव्हाळ्याच्या विषयासंबंधाने चर्चा करत असताना एकतर नवीन घर बांधत असताना तर गोष्ट वेगळी आहे, इथे तर आपण असलेलं हार्ट किंवा असलेलं घर तोडतो आहोत आणि नवीन बांधतो आहोत. मग जर का अशी परिस्थिती असेल तर त्या बाबतीत मला असं वाटतं ही जी चर्चा आधीच्या सत्रात झाली ती मधली होती, त्याच्या आधीची आणि त्याच्यानंतरची चर्चा आपण करूया. ही रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर कोणचं मटेरियल वापरायचं, कसं करायचं, ताबा कसा घ्यायचा, ताबा कसा सोडवायचा, याच्या आधीची गोष्ट आपण चर्चा करूया प्रथम. आणि त्याच्या आधीची गोष्ट चर्चा करायची असेल तर मग आपल्याला मालमत्तेविषयीच्या कायद्यासंबंधानं सगळ्या चेअरमन लोकांना, सगळ्या सदस्यांना थोडीशी तोंडओळख असली पाहिजे. भारतामध्ये जो मालमत्तेचा कायदा आला मित्रांनो, तो मालमत्तेचा कायदा भारतामध्ये आला तो इंग्रजांनी 1882 साली आणला. त्याला आपण म्हणायचो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882, भारतीय अभिहस्तांतरणाचा कायदा 1882. आणि मग त्या कायद्यामध्ये किंवा त्या आधीच्या कायद्यामध्ये फक्त 6च प्रकार सांगितले होते. आज जो सर्रास बिल्डर जो प्रकार अनुभवतो, ज्याला आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असं म्हणतो, तो आमच्या कायद्यामध्ये कुठंही नाही, नव्हता आणि नाही, आजही नाही. तो कसा आला हेही मी तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारचा जेव्हा जुना कायदा आला तेव्हा त्या कायद्याला फक्त 6च प्रकारच्या पद्धती अभिप्रेत होत्या: सेल, मॉर्गेज, लीज, एक्सचेंज, गिफ्ट एटसेट्रा. एवढेच 6 प्रकार माहीत होते. हळूहळू जेव्हा फक्त जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार त्याच्या पलीकडे काही जायला लागलं आणि त्याला विशेषत्वानं मुंबई आणि मुंबईत उभ्या राहणाऱ्या इंग्रजांच्या काळामधल्या कॉटन मिल्स जबाबदार होत्या. भारतभरची सगळी मंडळी ही मुंबईमध्ये त्या कॉटन मिलसाठी यायला लागली आणि मुंबईची जमीन अपुरी पडायला लागली. डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट आलं कुठनं तर मुंबईच्या कॉटन मिल्स हे त्याचं मूळ उत्तर होतं. आणि जेव्हा त्या कारणासाठी भारतभरच्या सगळ्या मंडळी त्या मुंबई शहरामध्ये यायला लागल्या आणि मग मुंबई शहराची थोडीशी जागा आणि मग व्हर्टिकल डेव्हलपमेंट करावी लागली. म्हणजे हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंटच्या ऐवजी व्हर्टिकल डेव्हलपमेंट करावी लागणार हे प्रथम मुंबई शहराने जगाला दाखवून दिलं किंवा भारताला दाखवून दिलं. मग अशा प्रकारची व्हर्टिकल डेव्हलपमेंट सुरू झाली. आधी काय होतं की एखादी इमारत असेल आणि 4 भाऊ असतील, त्या 4 भावांनी ती इमारत बांधली, 4 फ्लॅट काढले, तर मग आमच्या कायद्यामध्ये त्याला उत्तर होतं की 4 भावांनी ठरवलं आपण हे वेगवेगळं करूया, तर त्याचं वाटप करता यायचं, वाटपपत्र रजिस्टर व्हायचं आणि 4 फ्लॅट वेगळे व्हायचे. पण परिस्थिती पुढे अशी झाली की शहरामध्ये 10-10 फ्लॅटच्या 50 फ्लॅटच्या इमारती व्हायला लागल्या. आणि जर का एखाद्या ठिकाणी 10-20 फ्लॅटची इमारत झाली तर मग प्रत्येकाला वेगळं टायटल येणार कसं. आणि इथपासनं खरं पाहता आजच्या विषयाची सुरुवात झाली. हे टायटल येण्यासाठी, अशा प्रकारचे हक्क निर्माण होण्यासाठी भारतातलं सगळ्यात पहिलं राज्य होतं महाराष्ट्र स्टेट. इथे सुद्धा महाराष्ट्रच पहिला होता. 1963 साली मोफा ॲक्ट किंवा ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट आला. आणि मोफा ॲक्ट किंवा ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट आल्यानंतर चेअरमन सेक्रेटरीनं माहिती असावं म्हणून आजच्या विषयाचे त्याचा काय संदर्भ आहे हे आपण पाहणारच आहोत. मोफा ॲक्ट आला आणि तिथून पुढे आता बिल्डर ही एक संज्ञा निर्माण झाली. आधी फक्त कॉन्ट्रॅक्टर असायचे, कुठेही बिल्डर नसायचा. 63 सालापासून प्रामुख्यानं बिल्डर नावाची गोष्ट निर्माण झाली.
डेव्हलपर नावाची गोष्ट निर्माण झाली आणि डेव्हलपर ॲग्रीमेंट नावाची गोष्ट निर्माण झाली. सुमारे कायदा अस्तित्वात येऊन मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचा कायदा अस्तित्वात येऊन 100-125 वर्षांनी अशा प्रकारचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि बिल्डर नावाची गोष्ट आली. ते कायद्यात कुठेही डेव्हलपर्स ॲग्रीमेंट अशी गोष्ट नाही, एक्सेप्ट रेरामध्ये दिलेला मॉडेल फॉर्म. आणि मग हे सगळं सुरू झालं. बिल्डर आणि वकिलांनी मिळून ही गोष्ट शोधली आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आले आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळानं 63 साली मोफा किंवा ओनरशिप फ्लॅट्स ॲक्टची निर्मिती केली. त्यानंतर 1970 साली अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टची निर्मिती झाली आणि त्यानंतर आता कलेक्टिव्ह ओनरशिपच्या ऐवजी, एकत्रित सोसायटीच्या मालकीच्या ऐवजी आता प्रत्येक फ्लॅट होल्डरला त्याच्या स्वतःच्या त्या फ्लॅटचं वेगळं टायटल किंवा वेगळी ओनरशिप असावी असं 1970 साली महाराष्ट्राच्या कायदेमंडळानं सांगून टाकलं. मात्र विविध प्रांतामध्ये विविध कायदे होते. काही प्रांतात तर कायदेच नव्हते. महाराष्ट्रामध्ये असे प्रोग्रेसिव्ह कायदे होते आणि म्हणून हळूहळू केंद्राच्या कायदेमंडळानं म्हणजे आपल्या संसदेने किंवा पार्लमेंटने महाराष्ट्राच्या कायद्याची दखल घेतली आणि त्यासाठी मग एक भारताला युनिफॉर्म, एक समान कायदा असावा, एकच कायदा असावा म्हणून 2016 साली अगदी अलीकडे रेरा कायद्याची निर्मिती झाली, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2016. आणि मग या कायद्याच्या आधारे आता भारतभर हा तुमचा व्यवसाय रेग्युलेट होतो आहे. ही 1882 ते 2016 हा एवढा त्याचा छोटासा प्रवास आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण म्हणाल की सर या विषयाची गरज काय होती? आमच्या कायद्यामध्ये, जुन्या कायद्यामध्ये कन्व्हेन्स आहे ना, सील डीड आहे ना, पण झालं काय? विशेष करून पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या मध्ये, नाशिकचं मला फार माहिती नाही, हजारो सोसायट्या स्थापन झाल्या, 10-20% लोकांचा सुद्धा कन्व्हेन्स झालेले नाहीत. मोठ्या संख्येनं लोकांचे कन्व्हेन्स व्हायचे राहून गेले. तो मधल्या काळात मालक मयत झाला, मधल्या काळात बिल्डरचं काहीतरी कमी झालं, फर्म डिझॉल्व्ह झाल्या आणि त्या सोसायटीच्या त्या सदस्यांनी, आपण ज्याला आपला घर म्हणजे आपण हार्ट समजतो, त्या हार्टनी काय केलं तर त्याला त्याचं टायटलच मिळालं नाही. आज अशी परिस्थिती आहे. चौधरी साहेब पुण्याचे असल्यामुळे आणि ते प्रथितयश बिल्डर आणि आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांना माहिती आहे, सुमारे 50% जास्त सोसायटीचं टायटलच इम्परफेक्ट आहे पुण्यामध्ये. पुण्यासारख्या विद्वानांच्या शहरात 50% लोकांच्याकडे टायटलच नाही. एवढंच कशाला, माझ्याच एका सोसायटीमध्ये जिथं माझा फ्लॅट आहे त्यांचंही टायटल परफेक्ट नाही. 50 वर्ष वकिली केलेल्या वकिलांच्या सोसायटीचं पण टायटल परफेक्ट नाही. अशी पुण्यातली दारुण परिस्थिती आहे. आणि जेव्हा महाराष्ट्रभर ही परिस्थिती निर्माण झाली तेव्हा महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि मग त्यांनी, आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल, डीम्ड कन्व्हेन्स नावाची गोष्ट आणली. डीम कन्व्हेन्स म्हणजे दॅट वॉज अ नेसेसिटी ऑफ टाईम, काळाची गरज होती. आमचा एक तत्त्वज्ञ फार सुंदर सांगतो की जसं काळ बदलेल तसा कायदा बदलला पाहिजे, लॉ इन द चेंजिंग सोसायटी. आणि म्हणून जेव्हा अशी उदाहरणं घडली, जेव्हा अशा प्रकारचे डिफेक्टिव्ह टायटल निर्माण व्हायला लागले, वेगवेगळे प्रकारचे वाद निर्माण व्हायला लागले, हे सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डीम कन्व्हेन्स नावाची गोष्ट आणून टाकली. डीम्ड म्हणजे मानवी हस्तांतरण. हे आमच्या त्या स्टँडर्ड कायद्यामध्ये मित्रांनो कुठेच नाही. जर का आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट वाचला, जर का केंद्रीय कायदेमंडळाचा मालमत्ता हस्तांतरणाचा कायदा वाचला, त्यात मानवी हस्तांतरण नावाची गोष्ट नाही आणि नसलीच पाहिजे, नसावीच अशी गोष्ट होती. पण ही अशी गरज पडल्यामुळे इतक्या टक्क्यानं, हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये, लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची खरेदी खतं ही पेंडिंग राहिल्यामुळे, आणि आता ती होतच नव्हती. मित्रांनो एवढ्या अडचणी आहेत. एक तर मित्रांनो कायद्याची, कोर्टाची कोणी पायरी चढू नये असं म्हणतात. आमच्याकडे एक असं तत्व आहे भारतामध्ये, इफ द लिटिगेशन इज स्टार्टेड बाय द फादर, सन मे गेट द फ्रुट्स ऑफ द लिटिगेशन कॉमा इफ एनी. होणाऱ्या डिलेवरती आमच्यावर अशी गंभीर टीका होते की खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयाच्यापर्यंत 20-20 वर्ष लागतात. खटला सुरू केलाच तर कदाचित मुलांना त्याचं फळ मिळू शकतं. आणि मग जर का एखाद्या सोसायटीमध्ये अशा प्रकारची सोसायटी झाली, तो मालक मयत झाला, बिल्डरची फर्म डिझॉल्व्ह झाली, 20 वर्षे निघून गेली आणि आम्हाला टायटल पाहिजे,
जर का आम्ही तर कोर्टामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा खटला दाखल केला, मित्रांनो 20-20 वर्ष आमच्याच ऑफिसला लागली सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत. 5-10 वर्ष तर आमच्या खालच्या कोर्टातच जातात, नाशिकच्या कोर्टात पण तेवढीच जातात. मग जर का स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट आम्ही दाखल केला, खरेदी खत करून मिळण्याचा सूट दाखल केला, तर अशा प्रकारच्या दाव्यासाठी आम्हाला कोर्टामध्ये अनंत काळ भांडावं लागतं. हे सगळं दूर करण्यासाठी मानव हस्तांतरण किंवा मानव खरेदी खत डीम कन्व्हेन्सची योजना आली. आणि जेव्हा ही डीम कन्व्हेन्सची योजना आली, मित्रांनो, आमच्याकडे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन कोटी रुपयापर्यंत, जास्तीचं असलं की सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन अनंत काळापर्यंत किती पण रुपयापर्यंत. त्यासाठी LLB झालेला, अनेक वर्ष वकिली केलेला, परीक्षा पास झालेला अशा न्यायाधीशांची गरज असते. पण 100 किंवा 1000 कोटी रुपयाचं जर का डीम कन्व्हेन्स असेल तर फक्त ग्रॅज्युएट झालेले एखादे अधिकारी, कोऑपरेटिव्हचे अधिकारी असतात, लर्नेडच असतात, पण एका अधिकाऱ्याच्याकडे कायद्याचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा हे अधिकार दिलेले असतात. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारच्या ज्या सोसायट्या आहेत ज्यांचं टायटल इम्परफेक्ट आहे त्यांच्या भल्यासाठी ह्या डीम कन्व्हेन्स नावाची गोष्ट काढली. आणि ही डीम कन्व्हेन्स नावाची गोष्ट हे मला वाटतं महाराष्ट्र हे भारतामध्ये प्रथित यश एक प्रांत आहे की जिथं ही गोष्ट लागू झालेली आहे. काय घडलं ह्या डीम कन्व्हेन्समुळे आजच्या गोष्टीकडे येणार आहे, पण त्याच्याशी हे निगडीत आहे. कोणत्याही सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याच्या आधी हे झालं पाहिजे तुमचं. अनलेस युअर टायटल इज परफेक्ट, अनलेस द टायटल इज विथ द सोसायटी, यू कॅनॉट गो अहेड विथ द रिडेव्हलपमेंट. म्हणजे जर का रिडेव्हलपमेंट करायची असेल तर मित्रांनो, आधी हे सगळ्या चर्चेच्या आधी काय केलं पाहिजे तर तुमचं टायटल परफेक्ट करून घेतलं पाहिजे की जे अनेक सोसायटीच्या बाबतीत नसतं. आणि मग ते करण्यासाठी तुम्हाला कुठे गेलं पाहिजे तर डीम कन्व्हेन्ससाठी जे सहकार खात्यातले अधिकारी नियुक्त केलेले असतात त्यांच्याकडे विविध फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र द्यावी लागतात. 1 किंवा 2 तारखेमध्ये डीम कन्व्हेन्स मिळून जातं. जर का असं डीम कन्व्हेन्स मिळालं, तुमचं टायटल परफेक्ट होतं. आमच्या कोर्टाची प्रक्रिया काय सांगते? साक्षी, पुरावे, उभं राहा, मग उलट तपासणी, हे सगळं झाल्यानंतर परत अपील, आणि मग दुसरं अपील, आणि सर्वोच्च न्यायालयातलं अपील. डीम कन्व्हेन्सला हे लागू नाही. डीम कन्व्हेन्स झाल्यानंतर जर का त्या अधिकाऱ्याने एखादा निर्णय दिला तर त्या निर्णयाच्या विरुद्ध डायरेक्ट अपील तुम्हाला किंवा तो ॲप्लिकेशन फक्त हायकोर्टात करता येतो. म्हणजे थोडक्यात या गोष्टीला इतकं जास्तीचं महत्त्व त्या डीम कन्व्हेन्सला देण्यात आलेलं आहे. हे अशा प्रकारचं डीम कन्व्हेन्स हे आपल्या सोसायट्यांनी प्रथम करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं का नाही, त्यासाठीची जी 2009ची प्रक्रिया, 2019ची प्रक्रिया ती आपण पुढच्या काही मिनिटात बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे तर पहिलं तुमचं टायटल आहे का, तुमचं खरेदी खत आहे का, 7/12 तुमच्या नावचं आहे का, आणि आता 7/12 बंद होत असल्यामुळे सिटी सर्वे तुमच्या नावचं आहे का, हे झालं तरच पुढचं साध्य होणार आहे. मग हे करण्यासाठी तुम्ही प्रथम काय केलं पाहिजे तर एक तर बिल्डर ऐकणारा असेल आणि फर्म अस्तित्वात असेल, मालकही ऐकणारा असेल, किंवा बिल्डरकडे त्याचं कुलमुखत्यारपत्र असेल, झटकन आपली खरेदी खतं पहिली करून घ्या. म्हणजे थोडक्यात सोसायटीचं नाव त्या जुन्या 7/12ला आणि नवीन सिटी सर्वेला पहिलं दाखल करून घ्या. मग तुमचं टायटल परफेक्ट होईल आणि मग माझं पुढचं बोलणं तुम्हाला लागू होईल. तोपर्यंत पुढचं बोलणं लागू होत नाही. अशा पद्धतीचं टायटल परफेक्शन प्रथम करून घेतलं की पुढची प्रक्रिया सोपी होते. कमी खर्चाची आहे, कमी खर्चाची आहे, कमी वेळेची आहे. कंसात टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. जरी असं असलं तरी सगळ्या गोष्टी असतात, मात्र त्यातल्या त्यात कमी खर्चात आणि कमी वेळेत हे होत असतं असं आपण मानायला काही हरकत नाही. एकदा का तुमचं कन्व्हेन्स झालं, तुमच्याकडे टायटल आलं, कोणत्या का होईना पद्धतीनं ते टायटल आलं, तुम्ही खरे मालक झाला. नाहीतर तो तिढा तसाच होता. जमीन मालक, बिल्डर, जमीन मालकाची जमीन, बिल्डरने बांधलेल्या इमारतीची ओनरशिप, आणि तुमच्याकडे त्या मोफा किंवा त्यानंतरच्या अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970च्या कायद्याने आलेली मालकी, असा तो तिढा होता. असा एक ट्रँगल होता. त्या ट्रँगलचं संपूर्ण ओनरशिपमध्ये रूपांतर करून घ्यायचं असेल तर मग तुम्हाला ॲब्सोल्यूट टायटल कधी मिळेल तर कन्व्हेन्स नंतर मिळेल. कोणत्या तरी पद्धतीचं कन्व्हेन्स एकदा करा की मग तुम्हाला तो हक्क प्राप्त होईल. तो झाला की मग आता आजच्या विषयाकडे वळूया. ही त्याच्या विषयाची फक्त सुरुवात होती. जर का आपण आता ही सुरुवात करायचं ठरवलं तर मग अशा प्रकारच्या रिडेव्हलपमेंटसाठी आपण काय काय केलं पाहिजे, आणि मघाशी मी दिलेल्या सुरुवातीच्या उदाहरणामध्ये ते इथे जर का घडायचं नसेल तर काय काय केलं पाहिजे, आणि नाशिकमध्ये असं घडण्याची शक्यता का नाही. पुण्यासारख्या मित्रांनो मेट्रोपॉलिटन किंवा इतक्या मोठ्या शहरांच्या मध्ये खरंच त्या लोकांना कोण बिल्डर हे माहीतच नसतं.
त्या बिल्डरचं बरंचसं बॅकग्राऊंड फारसं माहिती नसतं. चौधरी साहेब मान्य करतील, तुमच्या नाशिक शहरामध्ये व्यक्तिशः तुम्ही एकमेकांना ओळखत असता, त्या बिल्डरला तुम्ही व्यक्तिशः ओळखत असता, त्याचे तुम्ही प्रोजेक्ट पाहत असता, आणि त्यामुळे असं फसवण्याची किंवा फसवलं जाण्याची शक्यता फार कमी आहे असं मला वाटतं. आणि त्यातच तुमचे नाशिकचे बिल्डर इतके प्रसिद्ध आणि चांगले आहेत की हे घडणार नाही. मात्र दक्षता घेतली पाहिजे. ती दक्षता कशी घ्यायची हे आपण बघूया. यासाठी महाराष्ट्र शासनाने 2009 साली प्रथमच एक गाईडलाईन निर्माण करण्यात आली. 2009 साली एक गाईडलाईन निर्माण करण्यात आली, आणि त्या 2009 सालच्या गाईडलाईननं कशा प्रकारचं विकसन, कशा प्रकारचं रिडेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये व्हावं हे महाराष्ट्र शासनानं सांगितलं. हे करताना महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960च्या मध्ये एक कलम आहे 79 नंबरचं. ह्या सहकार संस्थांच्या कायद्यामध्ये किंवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये जे 79 नंबरचं कलम आहे, त्या 79 कलमाच्या क्लॉजप्रमाणे महाराष्ट्र शासनाला अशा प्रकारचे नियम करण्याचे अधिकार हे महाराष्ट्राच्या कायदेमंडळानं दिलेले असतात. महाराष्ट्राचं कायदेमंडळ यांना डेलिगेटेड पॉवर आहे, आणि त्या डेलिगेटेड पॉवरच्या आधारे त्यांना रूल मेकिंग पॉवर देण्यात आलेली आहे. ह्या रूल मेकिंग पॉवरच्या आधारे महाराष्ट्र शासनाने असे कायदे करण्याचं संपूर्ण अधिकार ह्या त्या सरकारला दिला, आणि त्या सरकारनं हे रूल्स फ्रेम केले. सहकार खात्यानं ते रूल्स फ्रेम केले आणि एक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दोष राहूनच गेले. काय व्हायचं याच्या आधी मित्रांनो? याच्या आधी रिडेव्हलपमेंट होत नव्हते का? होत होत्या. काय व्हायचं तर बऱ्याच वेळा त्याच्यावरती सुसूत्रता किंवा कंट्रोलच नसायचा. ही कशा प्रकारे व्हावी याच्यावर काही कंट्रोल नसायचा. बऱ्याच वेळा तो जो विकसक असायचा, तो विकसक काय करायचा की तिथल्या कुठल्या तरी चेअरमनला धर, तिथल्या कुठल्या तरी मॅनेजिंग कमिटीला धर, आणि मग त्याच्यातनं काय होतं हे बिल्डरांना पुढच्यानं माहितीच आहे. हे व्हायचं नसेल तर हे 2009च्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या संपूर्णपणे हे बाद करत होत्या, ते बाजूला करत होत्या. हा पर्सनल फेवरिटिझम कसा नसावा, व्यक्तिशः कोणाला तो फायदा कसा नसावा, आणि मेजॉरिटीनं मायनॉरिटीवरती अतिक्रमण करू नये, मेजॉरिटीने मायनॉरिटीच्या खर्चानं आपल्या खिशामध्ये काही ठेवू नये, यासोबतच त्या मायनॉरिटीनं अल्पमतात असलेल्या सदस्यांनी बहुमत असलेल्यांना विनाकारण टांग आडवी लावू नये याची तरतूद म्हणजे 2009चं परिपत्रक. 2009चं परिपत्रक म्हणजे मेजॉरिटी आणि मायनॉरिटी यांच्यामध्ये समन्वय कसा राहील, विकसक आणि सोसायटीमध्ये समन्वय कसा राहील, आणि त्यावरती कायद्याचा कंट्रोल कसा राहील याचे केलेलं विश्लेषण म्हणजे 2009चं परिपत्रक. मात्र त्या परिपत्रकामध्ये सुद्धा काही तरतुदीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि काही दोष राहून गेले. जेव्हा असे दोष राहून गेले, पुन्हा हे सगळं प्रकरण महाराष्ट्र शासनाकडे गेलं, आणि मग महाराष्ट्र शासनानं पुन्हा हे 2009चं परिपत्रक दुरुस्त केलं, आणि त्यानंतर 4 जुलै 2019ला शेवटचं परिपत्रक काढलं की जे आज आपण अंमलात आणतो आहोत. जेव्हा अशा प्रकारचं परिपत्रक आलं मित्रांनो, 2019 सालचं परिपत्रक आलं, आजची आपली चर्चा चौधरी साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या सगळ्या आणि मी सांगत असलेल्या गोष्टी ह्या कायद्याला जशा धरून आहेत तसं या परिपत्रकातील दिलेल्या गाईडलाईनला धरून आहेत. नुकतंच एक आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या एका गोष्टीला आक्षेप घेऊन एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्याकडे गेलेलं होतं. ऑनरेबल जस्टिस बोरकर साहेबांच्या समोर जेव्हा हे प्रकरण निघालं तेव्हा एक छोटा मुद्दा उपस्थित झाला. ह्या ज्या 2019 सालच्या गाईडलाईन्स आहेत ह्या मॅन्डेटरी आहेत का डायरेक्टरी आहेत का रिकमेंडेटरी आहेत, कशा स्वरूपाच्या ह्या गाईडलाईन्स आहेत, याचा काय परिणाम होत असतो ह्या गाईडलाईन्सचा, त्या गाईडलाईन्स आम्ही मस्ट आहे का मे आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की दे आर रिकमेंडेटरी अँड नॉट मॅन्डेटरी. विशेषत्वानं त्याच्यात एक क्लॉज होता की सगळी प्रक्रिया जर का मागे बसलेल्या सगळ्या सोसायट्या करणार असतील तर त्या करत असताना सहकार खात्याचं नो ऑब्जेक्शन असलं पाहिजे. नो ऑब्जेक्शनचा अर्थ तुम्हाला समजतो, मी काय वेगळं सांगायला नको. मग थोडक्यात थोडासा वेळ जातो, बाकीच्या गोष्टी घडतात. मग ह्यासाठी काय घडलं तर एका सोसायटीनं ते प्रकरण थेट धसास लावून हायकोर्टापर्यंत नेलं. आम्हाला कशाला यांचं नो ऑब्जेक्शन, वी आर द सॉव्हरीन बॉडी. पॉईंट वॉज क्रिएटेड, असा पॉईंट निर्माण झाला की सोसायटी सॉव्हरीन आहे काय का सहकार खातं सॉव्हरीन आहे. जर का मला माझ्या सोसायटीचा कारभार पाहायचा आहे, जर मला माझ्या सोसायटीचा कारभार पाहायचा असेल तर मी तो सहकार संस्थेचे रूल्स जे आहेत, त्याचे जे उपविधी आहेत, बायलॉज आहेत त्याप्रमाणे करील, सहकार खात्याप्रमाणे, सहकार कायद्याप्रमाणे करेल. सहकार खातं कशाला मध्ये वॉज द क्वेश्चन बिफोर द बॉम्बे हायकोर्ट.
आणि मुंबई उच्च न्यायालयाने ते मान्य केलं की हा जो मुद्दा आहे तो मान्य केला पाहिजे की ती जी सहकार खात्याप्रमाणे नोंदविलेली जी सहकारी सोसायटी आहे ना, ती सॉव्हरीन, ती सर्वोच्च, सहकार खात्यानं नो ऑब्जेक्शनच्या नावाखाली त्यात लुडबुड करण्याचं काहीही कारण नाही असं ठासून शेवटी बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर पण काढलं आणि ते सर्क्युलर काढून त्यांनी सांगितलं याच्या विरुद्ध काही वागलं तर तो अवमान होण्याची शक्यता आहे. आणि मला एक कळालं त्यानंतर की भारतात खरंच कोण कोणाला घाबरत असेल तर फक्त आमच्या न्यायालयालाच घाबरतात. आणि म्हणून शेवटी ते न्यायालयाचं परिपत्रक निर्णय आल्याबरोबर अंतर्गत परिपत्रक काढलं गेलं आणि तो निर्णयाचा आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग याचा अर्थ त्या खात्याचा तुमच्यावर कंट्रोल नाही का? कंट्रोल आहे. तो मदतीचा असावा. मदतीचा कसा असावा? प्रक्रिया मगाशी आपले जाधव साहेब नावाचे उच्च अधिकारी आलेले होते, त्यांनी फार सुंदर ती प्रक्रिया सांगितली. खरं कशा प्रकारे ते काम करत असतात किंवा कशा प्रकारे त्या 2019च्या त्या परिपत्रकाची अंमलबजावणी होते. 1/पंचमांश लोक कसे असतात, 7 दिवस कसे होतात, 2 महिन्यांनी काय होतं, मग त्यानंतर काय प्रक्रिया केली पाहिजे, ठराव कसा पारित होतो, ते PMC कशी अपॉइंट होते, हे सगळं त्यांनी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. मी त्याच्यात थोडंसं पलीकडची गोष्ट सांगतो की जेव्हा अशा प्रकारचं परिपत्रक निर्माण होतं, अशा प्रकारचं परिपत्रक होतं, त्यानंतर एका ठिकाणी त्यांचे अधिकारी येतात. कशासाठी अधिकारी असतात? तर सहकार खात्याचा अधिकारी तुमच्या त्या जनरल बॉडी, स्पेशल जनरल बॉडी मिटिंगला हजर असतो. कशासाठी? सहकार खात्याचा अधिकार किंवा तो कंट्रोल आहे हे दाखवण्यासाठी नाही, तो यासाठी असतो की पारदर्शकता असावी. म्हणजे थोडक्यात सोसायटी काय असते? शेवटी सोसायटी इज नथिंग बट अ डेमोक्रेसी इन अ मिनिएचर. ही छोटी लोकशाहीच आहे. आपली ही मोठी लोकशाही, भारताची लोकशाही, महाराष्ट्राची लोकशाही, नाशिकची लोकशाही, नाशिक शहराची लोकशाही आणि आमच्या श्री गणेश सोसायटीची लोकशाही ही सारखीच. म्हणजे थोडक्यात मेजॉरिटी व्हर्सेस मायनॉरिटी. मग मेजॉरिटी व्हर्सेस मायनॉरिटीमध्ये हे जे मेजॉरिटीमध्ये असलेली मंडळी आहे हे आपल्या अधिकारांचा गैरवापर करून यांच्या हक्काचा अधिक्षेप करत नाहीत ना, त्यावर अतिक्रमण करत नाहीत ना, किंवा त्यांना नको असलेली गोष्ट बळच त्यांच्यावरती लादत तर नाहीत ना, हे बघण्यासाठी ते असतं. किंवा सगळ्या सोसायटीच्या लोकांना समजा 100 लोक असतील, 99 हो म्हणतायत, पण एक असा असतो विघ्न संतोषी की तो ह्या सगळ्यांना एक टांग आडवी लावायचा प्रयत्न करतो, ते होऊ नये असं करत असतो. मग तिथे सुद्धा पारदर्शकता असावी म्हणून ते अधिकारी येतात आणि त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टीचं त्या रेकॉर्डिंग होत असतं. या सगळ्याचा उद्देश ही पारदर्शकताने हा असतो. म्हणजे उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ही प्रक्रिया चुकीची राबवली गेली नाही ना, यासाठी ते असतं. हे सगळं झाल्यानंतर आता आपण आजच्या प्रक्रियेकडे पुन्हा येऊया. एक ऑफशूट डिस्कशन होतं, यानंतर पुन्हा त्या प्रक्रियेकडे येऊया. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा अशा प्रकारची रचना ह्या 2019च्या त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेली आहे, त्या नोटिफिकेशनप्रमाणे काम सुरू होतं, तर सगळ्यात महत्त्वाचे असतं तर प्राथमिक निर्णय. 2 टप्प्यात तो निर्णय होत असतो. एक प्राथमिक निर्णय आणि एक अंतिम निर्णय. प्राथमिक निर्णय काय असतो? आम्हाला रिडेव्हलपमेंट करायची का नाही, आणि अंतिम काय असतो? कशी करायची. म्हणजे फर्स्ट वेदर इट इज टू बी डन अँड सेकंडली हाऊ इट इज टू बी डन. आणि जी आम्हाला करायची असेल ती करायची का नाही करायची, यासाठी पहिली प्रक्रिया मगाशी जाधव साहेबांनी सांगितली, फक्त टू रिफ्रेश युअर मेमरी, त्याचं फक्त थोडंसं रिपिटेशन करतो. हे करण्यासाठी आपल्याला 1/पंचमांश सदस्यांची जरुरी असते. 1/पंचमांश सदस्यांनी एक अर्ज करायचा असतो त्या पंच कमिटीच्या सेक्रेटरीकडे, आणि त्या पंच कमिटीच्या सेक्रेटरीकडे तो सचिवाकडे अर्ज करायचा असतो आणि आपलं मत नोंदवायचं असतं की आम्हाला असं वाटतं, आमची अशी मागणी आहे की आपल्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट व्हावं, पुनर्विकास व्हावा. आणि हा असा पुनर्विकास व्हावा यासाठी असं कळाल्याबरोबर सचिवांची जबाबदारी आहे लगेच त्याचं नोटिंग करायचं, आठवड्यात त्याचं नोटिंग केलं पाहिजे आणि 2 महिन्यात ती सभा बोलवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात एखाद्या सोसायटीने असं ठरवलं किंवा मेजॉरिटीला असं वाटत असेल आम्हाला नाही विकसन करायचं, नाही रिडेव्हलपमेंट करायचं, तर आता त्यांच्यावरती ते मॅन्डेटरी झालं, ते कंपल्सरी झालं. याप्रमाणे त्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. याप्रमाणे त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली आणि ती प्रक्रिया सुरू करून तो पहिला दिवस उजडला. सभा बोलवली. सभा कशी बोलायची मागाशी साहेबांनी सांगितलं, पण सभा बोलवली गेली.
आणि सभा बोलवली गेल्यानंतर मग मुद्दा निर्माण झाला की कोरम आहे का. नेहमी आपण पाहतो कोरम पाहिजे, आणि जर कोरम असला तर कोरम किती पाहिजे तर 2/3 पाहिजे. साहेबांनी सांगितलं 66 त्याचे 67 करायचे, आणि मग 67चा कोरम पाहिजे. 100पैकी 67 हजर पाहिजेत, किंवा 67% लोक हजर पाहिजेत. ते जर नसतील तर त्या मेजॉरिटीकडे आणि मायनॉरिटीकडे येणार आहे मित्रांनो. शेवटी नसतील तर काय होईल. कोरम नसेल तर पुन्हा त्यांना वेळ द्यायचा. पुन्हा ते जर का त्या दिवशी पुन्हा आले नाही तर, पुन्हा कोरम नाही झाला तर मग तुम्हाला आता 3 महिने काही करता येणार नाही. यू आर नॉट इंटरेस्टेड इन डुईंग सो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला डिले करता येतो, पूर्ण नाकारता येत नाही. म्हणजे मेजॉरिटीने असं ठरवलं की हे जी मायनॉरिटी किंवा 1/5 लोक जे मागतात ते होऊच द्यायचं नाही, तर ते नाकारू शकत नाहीत. काय करू शकतात, डिले करू शकतात. 3 महिन्यासाठी डिले करू शकतात. 3 महिन्यानंतर पुन्हा असा अर्ज करता येईल. आणि मग 3 महिन्यानंतर पुन्हा असा अर्ज केला, आणि तुम्ही 3 महिन्यानंतर पुन्हा ही ट्रिक केली, काय होईल मग. तेव्हा ही मेजॉरिटी मायनॉरिटीच्या हक्कावरती कसं अतिक्रमण करते याबद्दल आमचे न्यायालयाचे दरवाजे तुम्हाला उघडे राहू शकतात. म्हणजे कायदा किंवा हे जे 2019चं सर्क्युलर आहे ना, देर इज इनबिल्ट मेकॅनिझम. आपण हा विशेष करून बिल्डरांनी आणि चेअरमन मंडळींनी हा जो इनबिल्ट मेकॅनिझम आहे, अंतर्गत एकमेकांच्यावरती कंट्रोल ठेवणारी यंत्रणा, स्वयंपूर्ण यंत्रणा निर्माण केलेली आहे, ती आपण समजावून घेतली पाहिजे. आणि मग आली सभा झाली, लोक हजर झाले, 2/3 लोकही हजर झाले, आणि मग मेजॉरिटीने ठरवलं की आपण हाणून पाडूया यांचा कार्यक्रम सगळा. ते 100च्या 100 सगळे लोक हजर राहिले, आणि त्या 100च्या 100 लोकांनी हजर राहून याला विरोध करायचं ठरवलं. त्यांना रिक्विजिट मेजॉरिटी मिळाली नाही, पण 51% लोक मात्र त्या बाजूचे होते. आता कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. कायद्यात म्हणण्यापेक्षा ह्या सर्क्युलरने आता दुरुस्ती केली, नोटिफिकेशननी दुरुस्ती केली. आणि जर का 51% लोक म्हणाले की येस वी वॉन्ट रिडेव्हलपमेंट, मग मात्र त्या 51% लोकांच्या त्या इच्छेला मान दिला पाहिजे, आणि त्याप्रमाणे रिडेव्हलपमेंटचं प्रकरण हातात घेतलं पाहिजे. प्रश्न निर्माण होईल की खरोखरच जर का एखाद्या सोसायटीमध्ये 100 लोक आहेत, 100च्या 100 हजर राहिले, खूप सेन्सिटिव्ह इश्यू होता, इट वॉज अ इश्यू ऑफ हार्ट, आणि मग त्या मिटिंगला 100 हजर राहिले, 51 लोकांनी हात वर केले की आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे, 49 लोकांनी सांगितलं की आम्हाला रिडेव्हलपमेंट नको. काय होईल. रिडेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं. अँड द सर्क्युलर स्टेट्स आर द नोटिफिकेशन स्टेट्स की आता रिडेव्हलपमेंट करायलाच पाहिजे. पण जेव्हा ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरती सह्या करायच्यात, 49 लोकांनी सांगितलं आम्ही नाही सह्या करणार. काय होईल. पुन्हा एकदा सांगतो, 100 लोक आहेत, 51 लोकांनी सांगितलं की येस आम्हाला रिडेव्हलपमेंट करायची आहे, 49 लोकांनी ठाम सांगितलं आम्हाला काय रिडेव्हलपमेंट करायची नाही. डेडलॉक निर्माण झाला. मग काय होईल. सोसायटीचा ठराव पास होईल. जर का तो सोसायटीचा ठराव नेहमी वेगळं बहुमत लागत असलं तरी इथे किती बहुमत, 51%. जर का 51%च्या सहीनं तो ठराव पास झाला, एकदा तो ठराव पास झाला आणि त्या ठरावाप्रमाणे आता पुढच्या स्टेप्स यायला लागलो आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं आहे. त्या सगळ्या आम्ही स्टेजेस पार केल्या, ते आपण पुढे थोडक्यात बघणारच आहोत. आणि डेव्हलपमेंट स्टेजला आपण गेलो, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या स्टेजला आपण गेलो, MOUच्या स्टेजला गेलो, कोण सही करणार. अलीकडे बिल्डर्सला आम्ही त्यांना सांगतो बरेच वेळा, बहुतेक वकील सांगतात की शक्यतो सगळ्या सोसायटीच्या सदस्यांच्या सह्या घेऊन टाका, का भविष्यात काही वाद निर्माण व्हायला नको. पण इथे तर डेडलॉक झाला. 51% ठराव पास करतायत, 49% ठाम नकार देत आहेत. ठराव पास होऊन सुद्धा किंवा कायद्याची अंमलबजावणी होऊन सुद्धा पुढे काम जात नाही. मग आपण आता 51% लोकांच्या सहीनं करार करायचा का नाही करायचा. आर यू गेटिंग मी करेक्टली. आणि हे नेहमी येणारी अडचण आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एक केस गेली होती मित्रांनो. मुंबईची एक केस होती, आणि जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर ती केस गेली, त्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणण्यात आल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणण्यात आल्यानंतर तिथे एक ग्रस्त होते, आणि ते त्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटला सारखा विरोध करायचे. त्यांनी पण इथे विरोध केला, आणि शेवटी अल्टिमेटली ही केस मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर गेली. उच्च न्यायालयाने त्या व्यक्तीला बोलवलं आणि सांगितलं, हे 51% हो म्हणतायत ना. जर का 51% लोक हो म्हणत असतील आणि कायदा जर का 51% लोकांचं ऐका असं म्हणत असेल, तुम्ही
जोपर्यंत ह्यांचं काय चुकतं हे का असं नाही म्हणतायत, तुमच्या कोणत्या हक्काची त्याच्यात उल्लंघन होतं आहे हे जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही. त्याला ते सुसंगतपणे सांगता आलं नाही आणि शेवटी नकार देणाऱ्या मेंबरला 5 लाखाचा दंड ठोठावला आणि सांगितलं प्रोसीड विथ द रिडेव्हलपमेंट. म्हणजे थोडक्यात अंतर्गत कारणास्तव, लोकशाहीच्या अंतर्गत कारणास्तव अशा प्रकारची तुम्हाला अडचण निर्माण करता येणार नाही, अडथळा निर्माण करता येणार नाही आणि ते विकसन तुम्हाला थांबवता येणार नाही. अशा प्रकारच्या त्या 2019च्या त्या सर्क्युलरमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये अंतर्गत रचना केलेली आहे. ह्या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो. ह्या सगळ्या जर का 2019चं सर्क्युलर तुम्ही जर का पूर्ण अभ्यास केला चेअरमन सेक्रेटरी मंडळीने, तर त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे तुम्हाला 3 महत्त्वाच्या माणसाची गरज पडते. 3 आसामी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतात जे आज येथे हजर आहेत. त्यापैकी 2 मुद्दाम पुण्यावरून आलेले आहेत. एक तर आमचे चार्टर्ड अकाउंटंट साहेब ते नाशिकचेच आहेत. परंतु 3 माणसं तुम्हाला खूप महत्त्वाची असतात. पहिली गोष्ट म्हणजे आर्किटेक्ट, दुसरी गोष्ट म्हणजे वकील आणि तिसरी गोष्ट म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे काय, मी असं समजतो मनी सेव्ड इज मनी अर्न. चांगला चार्टर्ड अकाउंटंट काय करतात तर मनी सेव्ड इज मनी अर्न. आणि मग अशा प्रकारे त्यांचं कन्सल्टेशन घेऊन त्या प्रकरणाची फिजिबिलिटी पाहिली जाते. तुम्हाला सांगतो माझ्या कार्यालयाच्या शेजारी उदयरावांच्या पुण्यातल्या फ्लॅटच्या शेजारीच, उदयचे जसे पुण्यात फ्लॅट इथे फ्लॅट आहेत तसे पुण्यातही फ्लॅट आहेत, ते उदयच्या पुण्याच्या फ्लॅट शेजारी एक राहुल पार्क नावाची सोसायटी आहे. मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका फ्लॅटला 3 फ्लॅट जास्त मिळाले गौरवजी. एका फ्लॅटला एक फ्लॅट ज्याचा होता त्याला 3 फ्लॅट मिळाले. आणि पुण्यामध्ये काही काही अशा सोसायटी आहेत की ते अशा प्रकारच्या गोष्टी मिळालेल्या आहेत. माझ्या घरात शेजारी दुर्दैवाने जी सोसायटी आहे त्यांनी सांगितलं मी तुम्हाला 13% ते जास्त 20% देईन. म्हणजे हे व्हेरिएशन आपण एकदा समजावून घेतलं पाहिजे. हे व्हेरिएशन आपण का समजावून घ्यायचं मित्रांनो, माझा अनुभव सांगतो ह्याच्यातला. कारण हे जे घर घेतलं होतं ना तुम्ही, तेव्हा तुमचं वय होतं 30, 35, 40. मधल्या काळात तुम्ही झाला रिटायर, घरात मुलं बाळ आहेत, ते सगळे करते आहेत. आणि मग काय होते पुण्यात, चौधरी साहेब बोलले आर्ग्यू विथ मी, हे जे सिनियर मंडळी आहेत ना ते कॅल्क्युलेटर घेऊन बसतात आणि मग ते त्या प्रोजेक्टचा हिशोब करतात. केलाच पाहिजे, दॅट इज युअर हार्ट. पण हा प्रोजेक्टचा हिशोब करत असताना जिथं जिथं ती गोष्ट विचारात घेतली पाहिजे ते काय विचारात घेतली जात नाही. आणि मग फक्त मला किती % मिळतील हे पाहिलं जातं. आणि म्हणून तुम्हाला या कारणासाठी पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे आर्किटेक्ट. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तो फिजिबिलिटी रिपोर्ट येत नाही किंवा तुमचं कुठे तो प्लॉट आहे, किती मीटरचा रस्ता आहे, इतर जे UDCPR किंवा कॉर्पोरेशनचे नियम आहेत त्याच्यामध्ये तिथे काय परिस्थिती आहे, आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तुमची सध्याची परिस्थिती आणि तुम्हाला भविष्यात मिळणारा जो FSI आहे, TDR आहे, बाकीचे काय काय तिथं परमिसिबल आहे आणि त्याचा खर्च किती आहे. बऱ्याच वेळा आम्ही असं पाहिलं की सोसायट्यांचा एक दुराग्रह असतो. आता काय पुण्यामध्ये UDCPR लागू झालेला आहे, युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स लागू झालेले आहेत, TOD आहे, आपला मेट्रो आहे, अमुक आहे तमुक आहे. मित्रांनो ते फुकट नसतात. म्हणून जोपर्यंत आपण चांगला तो आर्किटेक्ट नेमला जात नाही आणि त्याचा रिपोर्ट येत नाही, त्याच्यामध्ये ते सगळ्या प्रकारच्या गोष्टी कन्सिडर करतात. किती बांधकाम होईल, पण ते बांधकाम करत असताना काय विकत घ्यावं लागेल आणि त्यासाठी किती पैसे लागतील आणि त्याचं व्याज किती असेल, याचा सगळ्यांचा जो बारकाईने हिशोब करतो ना, दॅट बिकम्स फिजिबल प्रोजेक्ट. म्हणजे नुसतं तुमच्या प्रोजेक्ट चांगल्या ठिकाणी जमीन आहे एवढी गोष्ट महत्त्वाची नाही, तर अशा प्रकारच्या असलेल्या जमिनीवरती आणखी काय मिळू शकेल आणि ते फिजिबल कसं राहील हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आर्किटेक्टचा रिपोर्ट किंवा फिजिबिलिटी रिपोर्ट याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं मगाशी चौधरी साहेबांनी सांगितलं की 3 नंबरला असूनही त्यांना ते प्रोजेक्ट मिळालेलं होतं. खरोखरच किती नंबरला आहात, समजा तिघांच्यामध्ये कोणतरी 69% देतोय, कोणतरी 71% देतोय आणि कोणतरी 72% देतोय. मला असं वाटतं हे पर्सेंटेज फसवं आहे, त्या पर्सेंटेजमधला डिफरन्स फसवा आहे. आपण काय पाहिलं पाहिजे तर प्रथम त्या बिल्डरची पात्रता आणि योग्यता, आणि त्या बिल्डरची पात्रता आणि योग्यता पाहिजे असेल तर मित्रांनो नेहमी आपण असं म्हणतो अरे काय पाहिजे पात्रता, जागेवरती जाऊ, त्याचं ते सगळे आपण स्कीम बघू, त्याचे फ्लॅट्स बघू, तिथे असलेली कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघू. मित्रांनो एवढं पुरेसं नाही.
अशी एक म्हण इंग्लिशमध्ये, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चमकतं ते सगळं सोनं नाही, अशी एक म्हण आहे मित्रांनो. आणि म्हणून एखाद्याची फार मोठी इम्पोर्टेड गाडी असेल, एअर कंडिशन ऑफिस असेल, हातात ते सोन्याचं कडं असेल, म्हणजे तो साऊंड फायनान्शियल बिल्डर आहे असं समजू नका. आणि त्यासाठी तिसरा घटक चार्टर्ड अकाउंटंट. त्याची कुंडली आपल्याला जो सांगतो, जसं आपला तो भविष्यवाला आपली कुंडली सांगतो, तसं त्या बिल्डरची खरी कुंडली मांडणारा जो माणूस आहे असं मी समजेल. प्लॉटची कुंडली कोण मांडेल? आर्किटेक्ट. आणि बिल्डरची फायनान्शियल कुंडली जो मांडतो तो असतो तुमचा चार्टर्ड अकाउंटंट. दीज आर द 3 पिलर्स ऑफ एव्हरी साऊंड स्कीम. तुम्ही आता बिल्डर आहात, तुमच्याकडे अनेक वकील तुमच्यासोबत काम करत असतात, तुमचे सिनियर कन्सल्टंट असतात. हे 3 जिथे घट्ट असतात ना मित्रांनो, कोणत्या यशस्वी बिल्डरला विचारा की तुमच्या हे यशाचं काय गमक आहे. त्याच्यातलं पहिलं क्रेडिट जातं वकिलांना मित्रांनो. वी आर प्राऊड ऑफ आवर प्रोफेशन. दुसरं जातं चार्टर्ड अकाउंटंटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कुणाला, तर आर्किटेक्टला. म्हणजे अशा 3 व्यक्ती, हे जे 3 आसामी आहेत, यांना एकत्र आणून अशा प्रकारची रिडेव्हलपमेंट होत असते. मग आता लिगल डॉक्युमेंटेशनचा छोटासा भाग बघूया. काय नेमके डॉक्युमेंट तुम्हाला करावे लागतात. माझ्याकडे एक केस चालू आहे गौरवजी. त्या बिल्डरनी त्यांच्यासोबत एक MOU केला. MOU म्हणजे सोसायट्यांसाठी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. थोडक्यात आपलं काय ठरलं आज ते लिहून ठेवलं. पण ते बिल्डर महोदय इतके हुशार होते की त्यांनी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स त्याच्यातच घालून टाकलेल्या होत्या. पुढच्या 3 ओळीने कृपा करून मी तुमच्या विरुद्ध बोलतो असं समजू नका. पण त्या बिल्डरांनी काय केलं, तर ज्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये असलेल्या त्या डिटेल टर्म्स अँड कंडिशन्स असतात ना, त्या सगळ्याच्या सगळ्या त्या MOU मध्येच लिहून टाकल्या. पुढे काय कारणामुळे त्यांचं फीस कटलं. ते फिसकटल्याबरोबर ते बिल्डर महोदयांनी कोर्टामध्ये एक दावा दाखल करून टाकला. आणि तो कोर्टात दावा दाखल केल्यानंतर ती मंडळी आमच्याकडे आली. मग वकिलाला काही रिस्ट्रेंट्स असतात मित्रांनो. काय काळजी करू नको म्हटलं की तो वकिलांच्याकडे लक्ष देत नाही. तुझं होणारच नाही म्हटलं की तो म्हणतो वकील बदलावा. त्यापेक्षा आपल्या व्यावसायिक अडचण होणार नाही हे सांभाळून खरं बोलता येईल तेवढं खरं बोललं पाहिजे. या पद्धतीने मी त्यांना एकच ओळी सांगितलं की या गोष्टीला बराच कालावधी जाऊ शकतो. बराच म्हटल्यामुळे किती पण असू शकतो, म्हणजे भारताच्या यंत्रणेप्रमाणे. आणि मग अशा प्रकारचा खटला सुरू झाला. ते माझी केस जरा बाजूला ठेवूया. खरंच किती वर्षांनी सोसायटीला न्याय मिळेल? आरामशीर. आपण तर कमी सांगितले, लॉयर्स इस्टिमेट मोर दॅन 10 years. मग जर का 10-15 वर्षे सोसायटी, ज्या सोसायटीमध्ये आता 70-75 वर्षाचे नागरिक राहतात, ते 30ला 40ला घेतलेले फ्लॅटचे ते 75 वर्षाचे झाले. आणि जर का तुम्ही त्याला आणखी 10 वर्ष करायचं लावलं तर मग मित्रांनो, ते जे आपण म्हटलं ना, आपलं घर म्हणजे काय असतं, तर हार्ट असतो. गालिब फार सुंदर सांगतो, अच्छा हुआ कि दिल बोलता नहीं है, बोलने वाला होता तो सच में कयामत आ जाती. तशा प्रकारचं ते घर तुम्हाला सारखे प्रश्न विचारेल, अरे बाबा काय करून ठेवलंस, आपल्याला चांगला बिल्डर शोधायला हवा होता. आणि म्हणून चांगला बिल्डर शोधण्यासाठी या त्रयीतून तुम्हाला गेलं पाहिजे. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे ते तुमचं लिगल डॉक्युमेंटेशन. मग प्रथम तुम्ही MOU केला पाहिजे. मित्रांनो, आमचा अनुभव असा आहे वकिलीतला अर्धशतकाचा, माणूस जितकं जास्त बोलतो, जितकं जास्त लिहितो, तेवढं नेहमी त्या प्रकारच्या केसला सुरुवात होत असते. तुम्ही जितकं जास्त बोलाल, जितकं जास्त लिहाल, तेवढं जास्तीचा संपत, एक 10 मिनिटात संपत. जितकं जास्त बोलतो आपण, जितकं जास्त लिहितो, तेवढं काय होतं, तर शेवटी त्याच्यातनं जास्त लिटिगेशन तयार होतं. मिनिमम शब्दात, थोडक्या शब्दात, क्रिप्टिक लँग्वेजमध्ये अशा प्रकारचा MOU असावा. फक्त त्रोटक पद्धतीने काय काय ठरलं, दोघांच्यावरती बंधनकारक राहतं. पण जर का तुम्ही डिटेलिंग करत बसला तर वादाचं स्वरूप निर्माण होतं. त्या सर्क्युलरमध्ये आणखी एक फार छान गोष्ट सांगितली मित्रांनो. तिथे असं म्हटलं आहे 2019च्या सर्क्युलरमध्ये, आपल्या करारामध्ये काय असावं अशी आम्हाला गाईडलाईन दिली वकिलांना सुद्धा. आणि ती नाही पाळली तर काय होतं हे आम्ही पण अनुभवतो. आम्ही पण चुका केलेल्या असतात, त्याच्यातूनच आमची वर्षे गेलेली असतात. त्याने सांगितलं की जर का अशा विकसन कराराच्या माध्यमातून कोणताही वाद निर्माण झाला की जो सोसायटी असेल, तो ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर असेल, किंवा ह्या सगळ्यांच्यामध्ये कुठला वाद झाला तर तो सहकार कायद्याच्या कलम 91 अन्वये सोडवायचा आहे. सहकार खात्याच्या कलम 91 मुळे सोडवायचा म्हणजे
सहकार खात्याकडे जायचं. आमच्या कोर्टापेक्षा सिव्हिल कोर्टापेक्षा त्यातल्या त्यात कमी वेळ जातो आणि लवकरात लवकर मॅटर डिस्पोज ऑफ होऊ शकतं. पण हे तुम्ही लिहिलं तर, नाही लिहिलं तर सिव्हिल कोर्ट विल हॅव ज्युरिस्डिक्शन. म्हणजे थोडक्यात ह्या पद्धतीचं रिडेव्हलपमेंट होते. एक महत्त्वाची गोष्ट सगळ्या चेअरमन लोकांच्यासाठी, ही गोष्ट फक्त इलेक्टेड बॉडीसाठी लागू असते. रिडेव्हलपमेंटचं काम हातात घ्यायचं असेल ती फक्त इलेक्टेड बॉडी करू शकते. जर का तुमच्या सोसायटीवरती प्रशासक असेल तर प्रशासकाला रिडेव्हलपमेंटचं कामाची सुरुवात करता येत नाही किंवा त्याला ते अधिकार नाहीत, असंही त्या सर्क्युलरमध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे. पुढचा प्रकार आहे, त्या सर्क्युलरमध्ये एक कलम आहे की साधारणपणे तुम्ही 20% बँक गॅरंटी घ्यावी. हे रिकमेंडेटरी आहे, परंतु ते बंधनकारक नाही. घ्यावी का ना घ्यावी हा अनेक गोष्टीवरती अवलंबून असलेला विषय आहे. परंतु तुम्हाला सांगतो, जिथे जिथे FSI घ्यावा लागतो, जिथं जिथं TDR घ्यावा लागतो, तिथं प्रीमियम FSI घ्यावा लागतो, फंजिबल FSI घ्यावा लागतो किंवा यांच्या भाषेतल्या विविध तांत्रिक गोष्टी कराव्या लागतात, तिथं तो माणूस, तिथं तो बिल्डर पैसे भरतो आणि कोणाच्या नावानं TDR घेतो? सोसायटीच्या. आणि म्हणून पुण्यामध्ये अलीकडे जवळजवळ प्रथा निर्माण झालेली आहे, जरी नियम नसला तरी, की तुम्ही घेणारा TDR ह्या सोसायटीच्या नावानं घ्या, तुम्ही घेणारा TDR हा आमच्या नावानं घ्या. मग आता तिथे बँक गॅरंटी नसली तरी चालेल. म्हणजे थोडक्यात दिस इज द विन विन सिच्युएशन. म्हणजे थोडक्यात पैसे तुम्ही भरा, तो TDR विकत घ्या, ॲडिशनल FSI कुठनं आणायचा तो आणा, आणि तो आमच्या नावाने घेतला की दिस विल बी गॅरंटी टू द सोसायटी. इन्स्टेड ऑफ बँक गॅरंटी, इन्स्टेड ऑफ मनी गॅरंटी, दिस इज द फॉर्म ऑफ द गॅरंटी चेंजेस विथ रेफरन्स टू द UDCPR डिफरंट रूल्स. हे सगळं झाल्यानंतर आपण मग MOU झाला. MOU झाल्यानंतर त्या सहकार खात्याच्या प्रक्रिया पार पडल्या आणि मग तुमच्याकडे ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायची वेळ आली. खरं आता मी तुम्हाला सांगितलं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नावाची गोष्टच नव्हती, ही कुठंच अशी गोष्ट नव्हती. ती प्रथमतः शोधली ती म्हणजे बिल्डर लोकांनी 1963 साली. पण आता जो रेरा ॲक्ट आलेला आहे 2016चा, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट शब्द वापरलेत, त्याच्यामध्ये प्रमोटर असे शब्द वापरलेत आणि त्याच्यासोबत तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा तसंच बुकिंग ॲग्रीमेंटचे ड्राफ्टही त्या कायद्यात अंतर्भूत आहेत किंवा गाईडलाईन्समध्ये आलेले आहेत. मग अशा प्रकारचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तुम्हाला करावं लागतं. ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करताना MOUला धरून ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं असतं. आणि आता मात्र ह्या सगळ्यामध्ये सोसायट्यांच्या बाबतीत जर का पाहायचं असेल, उदाहरणार्थ तुमच्याकडे 25 किंवा 50 मेंबर असतील तर तुम्ही ते करू शकत नाही. 50 लोक एकत्र बसू शकत नाहीत. अनेक लोकांना एकत्र येऊन काम करणं अवघड असतं. आणि म्हणून अशा बाबतीत मगाशी चौधरी साहेबांनी दाखवत होते की तुम्ही ती रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन करायची असते. ती जी रिडेव्हलपमेंट कमिटी असते ना मित्रांनो, ती ही यासाठी आहे की रिडेव्हलपमेंट कमिटी तुम्हाला गाईड करते आणि ते तेवढे सगळे लोक एकत्र बसून ह्या बारीक बारीक गोष्टीकडे व्हिजिलंटली पाहत असतात. आणि ह्या बारीक बारीक गोष्टीकडे व्हिजिलंटली पाहत असल्यामुळे शेवटी त्या रिडेव्हलपमेंट कमिटी अधिक बिल्डर अशांचं कोऑर्डिनेशन होत असतं. 50 लोक बिल्डरशी बोलू शकत नाहीत, मात्र रिडेव्हलपमेंट कमिटीचे लोक हे त्या बिल्डरच्या बरोबर राहून किंवा त्याची कामं बघून किंवा त्या क्वालिटी कंट्रोल बघून किंवा वापरणारं मटेरियल बघून ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहू शकतं आणि मग तशा प्रकारचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर होतं. मग आम्ही पॉवर ऑफ अटर्नी पण करून देत असतो. ती पण द्यायची असते प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी. आणि बऱ्याच वेळा ती पॉवर ऑफ अटर्नी आपण व्हिजिलंटली वाचली पाहिजे आणि ती पॉवर ऑफ अटर्नी प्रोजेक्ट संपल्यानंतर संपते ना याची खात्री करून घेतली पाहिजे. नाहीतर बहुतेक वेळा अशा प्रकारच्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये तो क्लॉज नसतो आणि म्हणून घोटाळा होतो. कुठे फसवणूक होते ते तुम्हाला सांगतो. फसवणूक या ठिकाणी होते की आमचा असा अनुभव आहे की 2 प्रकारचे बिल्डर असतात. एक, ती स्कीम घेणार, माझ्या रेप्युटेशनचा आणि पैशाचा भाग आहे, मी स्वतःच पूर्ण करणार. एक दुसरा क्लास निर्माण झालेला आहे आणि तो दुसरा क्लास असा असतो की तो पटवत असतो एकदम सगळ्यांना पटवण्यामध्ये. ओनरची चर्चा करणार, व्यवस्थित प्रकारचं डील बसवणार, स्वतःकडची इन्व्हेस्टमेंट आहे तेवढ्या प्रकारचं डील बसवणार, त्यांच्याकडनं सगळे डॉक्युमेंट लिहून घेणार आणि एक मोठा माणूस बरोबर घेणार आणि मग त्याच्याबरोबर ते राहिलेलं प्रोजेक्ट पूर्ण करणार. तुम्हाला पहिलाच माणूस माहिती असतो, पुढचा माणूस माहिती नसतो. आणि म्हणून त्या जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यात एक क्लॉज आहे मित्रांनो, मग अशा अधिकाऱ्यांनी सांगायचं राहिलं किंवा त्यांना आपण वेळ नाही दिला तर ते त्या जे 2019 सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे. रिकमेंडेटरी जरी असला, तो मार्गदर्शक जरी असला तरी एक क्लॉज आहे आणि तो असं म्हणतो, हे जे हक्क आपण निर्माण करतो ते अहस्तांतरणीय असतात, ते नॉन ट्रान्सफरेबल असतात. अर्थात असं लिहिलं तरी तुम्हाला ते ट्रान्सफर करता येतात. आणि म्हणून अलीकडे बऱ्यापैकी पुण्यातली सिनियर मंडळी किंवा आर्किटेक्ट मंडळी एक क्लॉज घालतात की या दस्तानं तुम्हाला दिलेले अधिकार हे तुम्हाला दुसऱ्याला देता येणार नाहीत.
मात्र जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर सोसायटीच्या संमतीनंच तुम्ही हे करू शकाल. काही बिल्डर अशी पण कन्सेशन मागत असतात की आम्हाला ते नको, आमच्या पसंतीचे पार्टनर घ्यायला परवानगी द्या. मित्रांनो, पार्टनर म्हणजे काय तुम्हाला सगळ्या बिझनेसमॅनला माहीतच आहे. मी पार्टनरला गमतीनं सख्खा भाऊ करणे असं म्हणत असतो. म्हणजे एखाद्याला पार्टनर घ्यायचं म्हणजे आपला सख्खा भाऊ केल्यासारखाच असतो. आणि म्हणून असा क्लॉज असावा की जो तुम्हाला पण फेवरेबल असेल, यांना पण फेवरेबल असेल, की इन केस ऑफ एनी कॉन्स्टिट्यूशन टू बी चेंज ऑफ एनी पार्टनरशिप फॉर्म देन विथ द कन्सल्टेशन अँड कन्सेंट ऑफ द सोसायटी दॅट कॅन बी चेंज. म्हणजे दोघं पण सेफ, तुम्हाला करायला परवानगी पण आहे आणि त्यांची ती दुरुस्ती पण तुम्हाला करता येईल आणि सोसायटीचा तुमच्यावरती कंट्रोल पण राहील. अशा प्रकारचं ते डॉक्युमेंट झालं की मग सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो, बिल्डर आता फ्लॅट विकणार आहे, बिल्डर आता फ्लॅट विकायला सुरू करणार आहे आणि जर का तुमचेच फ्लॅट विकून टाकले तर. आणि म्हणून एक क्लॉज घातला जातो अलीकडे किंवा घातला पाहिजे त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये की बाबा रे तुझा प्लॅन पास झाला की 2 गोष्टी पहिल्या कर. एक, आमचे फ्लॅटचे ॲग्रीमेंट आम्हाला करून दिल्याशिवाय दुसरं कोणालाही फ्लॅटचे ॲग्रीमेंट करून देऊ नकोस. आणि प्लॅन झाल्यापासून तू प्लॅन पास झाल्याबरोबर आम्हाला एक नोटीस दे, सगळ्यांचं लेखी घे आणि आम्हाला जे फ्लॅट तू अलॉट करायचं कबूल केलेलं आहेस त्याचं आम्हाला प्रत्येकाचं रजिस्टर्ड डीड करून दे. प्रत्येक परचेसरला फक्त 100 किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती, कारण स्टॅम्प ड्युटी आधीच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला भरलेली आहे, आणि मग आता ते 100 किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती अशा प्रकारचं डीड किंवा डॉक्युमेंट ते इंडिव्हिज्युअल मेंबरच्या नावाने रजिस्टर करून मिळतं फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती. म्हणजे थोडक्यात कमीत कमी खर्चामध्ये अशा प्रकारचं डॉक्युमेंट निर्माण झालं की समजा तुमच्या सोसायटीच्या मूळ सदस्यांना फ्लॅट नंबर 1 ते 25 दिलेले असतील, काय कळालं की फ्लॅट नंबर 1 ते 25 आता बाहेरच्याला विकता येणार नाहीत, हे तुमचे झालेले आहेत, उर्वरित तुम्ही दुसऱ्याला विकू शकता. अशा प्रकारचे ते पुढचं ॲग्रीमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामुळे आता ते प्लॅन्स त्याला जोडलेले असतात, प्लॅन्स कन्फर्म होतात, प्लॅनचा चेंज तुमच्याशिवाय करता येत नाही आणि तुमचे फ्लॅट कुठे मॉर्गेजही करता येत नाही. सगळ्यात जो मुद्द्याचा भाग असतो त्याच्यावर नेहमी खूप मोठी चर्चा होत असते. अनेक वेळा याच्यावरनं अनेक व्यवहार फिसकटलेले पण असतात. तो बिल्डर असं म्हणतो की तुम्ही मला सगळे अधिकार दिलेले आहेत, मी पैसे उभे करणार आहे आणि हे सगळे पैसे उभे केले की मी पैसे उभे करेन आणि त्यानंतर गरज पडली तर हे मॉर्गेज पण करेन. त्यांनी मॉर्गेज करावं का करू नये? मॉर्गेज केलं तर प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. तो बिल्डर गुंतवणूक करतो तर त्याचं एक व्हॅलिड आर्ग्युमेंट असतं, मी का नाही त्याच्यावरती मॉर्गेज करायला पाहिजे. आणि म्हणून एक विन विन सिच्युएशनचा क्लॉज अनेक बिल्डर घालत असतात आणि तो सोसायटीच्या पण फायद्याचा असतो आणि बिल्डरच्या पण फायद्याचा असतो. कारण त्या सोसायटीमध्ये जेव्हा समजा उदाहरणार्थ तुमच्या सोसायटीमध्ये 25 फ्लॅट आहेत आणि 50 फ्लॅट आता नवीन प्रोजेक्टमध्ये बांधले जाणार आहेत, त्याला 25 विकायला मिळणार आहेत, तो बाहेरच्याला विकेल, स्वतः ठेवेल, नाही तर बँकेला मॉर्गेज करेल. कित्येक बिल्डर तर मित्रांनो असं करतात की तुमचे एकदा पहिल्या ॲग्रीमेंटनी 25 लोकांच्या नावानं 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती 25 ॲग्रीमेंट एकदा रजिस्टर झाले की तुमचा नंबरचा विषय संपला, तुमचा आयडेंटिफिकेशनचा विषय संपला की पुढचा पार्ट सुरू होतो. आणि मग तो बिल्डर असं म्हणतो किंवा वकील परवानगी देतात, दोन्हीकडचे वकीलसुद्धा, की या प्रकारामध्ये त्याचे जे फ्लॅट आहेत ते मॉर्गेज करू शकेल. त्यालाच आम्ही प्रपोर्शनेट मॉर्गेजिंग प्रक्रिया असं म्हणतो. म्हणजे काय होतं तर त्यांनी जर का ते 25 फ्लॅट मॉर्गेज केले, तो बँकेकडे जातो आणि सांगतो की मला तुमचं फायनान्स पाहिजे, जेव्हा जेव्हा मी एक एक फ्लॅट विकायला जाईल तेव्हा तुमची परवानगी घेईल. तो मॉर्गेज करतो, मॉर्गेजचे पैसे उभे करतो, त्याचं प्रोजेक्ट एकदम सुरळीत पार पडतं आणि पहिला फ्लॅट त्याला विकायचा असतो तेव्हा तो बँकेकडे अर्ज करतो किंवा कळवतो की आता माझ्याकडे पर्चेसर आलेला आहे, तो तुमच्याकडे घेऊन येतो, तुम्ही त्याला मला परवानगी द्या, मी त्याला ॲग्रीमेंट करून देतो आणि त्याच्या आलेले पैसे कर्जापोटी जमा करून टाकतो. थोडक्यात फ्लॅट परचेस विकल्यानंतर जे पैसे येणार आहेत तुम्ही बँकेकडे उभे करू शकता आणि मग एकमेकांच्या सोयीचा भागही निर्माण करू शकता. हे सगळं मेकॅनिझम असण्यासाठी तुमच्याकडे डिटेल डिस्कशन करण्यासाठी रिडेव्हलपमेंट कमिटी इज हार्ट ऑफ द एंटायर स्कीम. हे सगळं एकदा झाल्यानंतर मग तुम्ही अशा प्रकारचे ॲग्रीमेंट केल्यानंतर आणि मग त्यानंतर पुढचा आर्किटेक्ट साहेबांनी सांगितलेला सगळा पार्ट लागू होतो, कसं काम करायचं, कसं सुपरविजन करायचं, कसं मॉनिटरिंग करायचं आणि मग हे सगळं झाल्यानंतर कशी ओशी मिळवायची, कधी ताबा द्यायचा आणि मग त्याच्यानंतर ते जे क्लॉजेस आहेत, किती रेंट असलं पाहिजे, किती शिफ्टिंग चार्जेस असले पाहिजेत, बेटरमेंट चार्जेस किती असले पाहिजेत, कॉर्पस फंड किती असला पाहिजे, ह्या सगळ्या तुमच्या दरम्यान ठरलेल्या अटी येतीलच येतील. हे सगळं एकदा झालं, हे सगळं एकदा झालं की मग आता शेवटची स्टेज येते पोझिशन. आणि मग तेव्हासुद्धा तो बिल्डर
इन्सिस्ट करत असतो की मला तू पोजेशन रिसीट देऊन टाक आणि त्याच्या अगेन्स्ट हा फ्लॅट ताब्यात घेऊन टाक. म्हणजे थोडक्यात एकदा तुम्हाला पोजेशन मिळालं की मग त्यानंतर बऱ्याचशा सोसायट्यामध्ये सगळी स्टेज संपलेली असते. काही सोसायट्यामध्ये ती संपलेली नसते की जिथे कन्व्हेन्स करायचं पण राहिलेलं असतं. आपण मगाशी शेवटची स्टेज पाहिली आणि म्हणून ती कन्व्हेन्सची स्टेजसुद्धा मध्ये येते. ती सगळ्याच सोसायट्यांना येते असं नाही. हे का होतं तुम्हाला सांगतो. भारताचं प्रॉपर्टी ज्युरिस्प्रुडन्स हे वेस्टर्न कंट्रीपेक्षा वेगळं आहे. आपल्याकडे काय आहे तर जमीन एकाची आणि वरची इमारत दुसरीची असं आपल्या भारतातल्या कायद्याला अलाउड आहे. लीज म्हणजे काय असतं. MIDC आपल्याला प्लॉट देते. प्लॉट कोणाचा. MIDCचा. बिल्डिंग कोणाची. कारखाना कोणाचा. तुमचा. म्हणजे थोडक्यात डुअल ओनरशिपचा हा जो कॉन्सेप्ट भारतामध्येच फक्त आहे तो वेस्टर्न कंट्रीमध्ये नाही. त्या प्रकारच्या गोष्टी होत असतात. प्लॉट मूळ मालकाचा. इमारत बांधली त्या बिल्डरने आपल्या खर्चानं आणि एक एक फ्लॅट झाला तुमच्या मालकीचा. हे कॉम्प्लेक्स सिच्युएशन दूर करण्यासाठी जिथं जिथं ते मूळ खरेदीखत ते जर का मालकाच्या मालकीचं नसेल सोसायटीच्या मालकीचं नसेल मग मात्र तेव्हा अंतिम खरेदीखत झाल्याशिवाय तुम्हाला टायटल ट्रान्सफर होणार नाही. ज्या दिवशी ते अंतिम खरेदीखत होईल त्या दिवशी टायटल ट्रान्सफर होईल आणि मग तुमचं टायटल ट्रान्सफर झालं की तुमचं टायटल परफेक्ट होईल. तुमच्या मुलाबाळांना ती प्रॉपर्टी योग्य रीतीने जाणार आहे याची तुमची खात्री होईल. मित्रांनो, अशा प्रकारची ही छोटीशी गोष्ट 1882ला सुरू झाली आणि आज नाशिक शहरात येऊन थांबली. अशा प्रकारच्या मित्रांनो, मला इथे तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचे पुनश्च आभार व्यक्त करतो. ह्या मंडळीचे ते आभार मानलेच पाहिजेत. याशिवाय मित्रांनो, माझी मुलगी नाशकात दिलेली आहे जरी ती पुणे इथे राहत नसली तरी. आणि तिचे दीर इथे आलेले होते त्यामुळं त्यांचंही मला ताडग्यांचंही मला निलेश ताडग्यांचंही मला आभार व्यक्त केले पाहिजेत आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन आपण केलं. या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट आणि डॉक्टर सुधाकरजी आव्हाड साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी ऋषिकेशजी कोते यांना विनंती करतो व्यासपीठावर. त्याचप्रमाणे सन्माननीय घुगे साहेब, सन्माननीय ठक्कर साहेब आणि तुषारजी संकलेजा यांना विनंती करतो आपण व्यासपीठ करणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा. त्यांचं देखील आपण मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय लक्ष्मणजी सावजी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. अजिंक्यजी साने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीजी महाजन यांचा संबोधन झाल्यानंतर लगेचच आपण हे जे रिडेव्हलपमेंट आहे त्यामध्ये टॅक्सेशन